हॅलो. आज मी तुम्हाला सांगणार आहे की घरच्या घरी हेअर स्ट्रेटनिंग कशी करायची. तर चला तर बस स्टार्ट करूया. तर सर्वप्रथम तुम्हाला केस चांगले धुवून घ्यायचे आहे शॅम्पू आणि कंडिशनिंग करून. त्याच्यानंतर केस थोडे वाळवायचे. त्याच्यानंतर हा असा कंगवा घ्यायचा आहे मोठ्या दातांचा आणि हे जे टँगल झालेले आहेत हेअर ते सगळे त्याचा गुंता जो असतो तो काढायचा. तर गुंता काढताना कधी पण असा इथून स्काल्पपासून कंगवा नाही टाकायचा, मग ते गुंता जास्त होतो. त्यामुळं नेहमी गुंता काढताना खालनं काढायचा केसांचा. काढून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की केसांना हे प्रोटेक्ट करण्यासाठी, म्हणजे केस तुटू नये, केस जळू नये हीटमुळं, जे तुम्ही हेअर स्ट्रेटनरचं इन्स्ट्रुमेंट वापरणार आहात त्यामुळं, तर तुम्हाला ॲलोवेरा जेल यूज करायचं आहे. आता हे पतंजलीचं ॲलोवेरा जेल मी यूज करते. हे स्किनसाठी पण वापरलं जातं आणि केसांसाठी पण वापरलं जातं. त्याला रब करून केसांना लावून घेते. स्ट्रेटनिंग करायला हा टेलकॉमच्या साहाय्याने तुम्हाला केसांचं पार्टिशन करून घ्यायचं आहे. आता इथे मी 4 पार्टिशन करून घेत आहे हेअरचे, स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्याच्यानंतर इथे मी फिलिप्सचं स्ट्रेटनर यूज करते आहे आणि इथे मध्ये त्याची रॉड आहे. त्या रॉडमध्ये तुम्हाला तुमचे केस ठेवायचे असतात. इथं ऑन ऑफचं बटन असतं. रेड लाईट दिसली की समजायचं तुमचं स्ट्रेटनर ऑन झालेलं आहे. ऑन केल्यानंतर 1-2 मिनटं स्ट्रेटनर ठेवायचं आणि मग नंतर 4 पार्टिशनमधलं जे पाठीमागचा पार्ट आहे तो इथे तुम्ही बघू शकता की मी टेलकोममध्ये कसं अडकवलं आहे. आणि अगोदर कंगवा नंतर मशीन पाठोपाठ फिरवून घ्यायचे आहे. त्यामुळे तुमचे केस हे व्यवस्थित स्ट्रेट होतात. कारण का जे छोटे छोटे टँगल्स झालेले असतात किंवा जे हेअरचं टेक्स्चर छान येतं, जसं तुम्ही कंगवा आणि त्याच्या पाठोपाठ तुम्ही स्ट्रेटनरची मशीन यूज केली तर. आता मी दुसऱ्या पार्टिशनचा पाठीमागील भाग तोही ओपन केला आहे. तो केसांनी छानपैकी विंचरून घेतल्यानंतर अशा प्रकारे मी केस स्ट्रेट करत आहे. केसांचा जो दात म्हणजे जो कंगवा आहे त्याचा दाताकडचा भाग हा वरच्या बाजूला ठेवायचा आणि पाठीमागून स्ट्रेटनर फिरवायचं असतं. आता इथे मी थोडं थोडं पार्टिशन घेऊन स्ट्रेटनिंग करते आहे. तुम्ही पाहिजे तितकी थोडी थोडी केस, जसं तुमचं जेवढे तुमचं स्ट्रेटनरच्या रॉडमध्ये म्हणजे केस अडकू शकतात किंवा म्हणजे बसू शकतात तेवढेच केस घ्यायची आहेत. त्यामुळं तुमचा कुठल्याही केसांचा जो भाग आहे तो मिस होणार नाही स्ट्रेटनिंगपासून. तर इथे बघा तुम्ही, मी थोडं पार्टिशन घेऊन स्ट्रेटनिंग करत आहे. हां, हे टाईम टेकिंग आहे, पण त्याच्यानंतर जो रिझल्ट येतो तो छान असतो. तर तुम्ही इथे बघू शकता, थोडं मी पार्टिशन घेऊन थोडं त्याचं स्ट्रेटनिंग करत आहे. तुम्ही जितकं थोडं पार्टिशन घ्याल, तुमच्या जे स्ट्रेटनरमध्ये जे रॉड आहे मधलं, ज्याच्यामध्ये तुम्ही केस ठेवता, तर ते हे जिथे पिंक कलरचं तुम्हाला दिसत आहे तर ते रॉड असतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप्स येतात. तर ते रॉडची लेंथ किती आहे त्याच्यानुसार तुम्ही तेवढी केस बसवायची. आता इथे माझा जो स्ट्रेटनर आहे त्याच्यातली जी मधली रॉड आहे ती एक मीडियम साईजची आहे, तर मी त्यानुसारच केस
तिथे ठेवली जाते. म्हणजे जेवढे तिथे मावेल तेवढीच केस ठेवायचे. आती तुम्ही ठेवसाल तर मग ते व्यवस्थित होणार नाही आणि तुम्हाला वेळही जाईल आणि रिझल्टही चांगला येणार नाही. त्यामुळं पेशन्स ठेवा आणि थोडी थोडी केस घेऊन तुम्ही करा. तुम्ही कुठलीही हेअरस्टाईल करा किंवा तुम्ही कोणतंही हेअरस्टाईल करायच्या पूर्वी किंवा तुम्हाला स्ट्रेटनिंग करायची आहे, तुम्हाला आयर्निंग मशीननी करायची किंवा स्ट्रेटनिंग मशीननी करायची, तुम्ही पार्टिशन केलं ना की तुमचं जे काही आउटपुट आहे ते चांगलंच येतं. मेक शुअर की तुमचं जे केसांचे मूळ आहेत त्याच्या कमीत कमी 2 बोटं सोडल्यानंतर जेवढे हेअर तुमच्या मशीनमध्ये येतील तेवढं चांगलं. म्हणजे अतिशय मुळापासूनही नाही करायचं, पण कमीत कमी तुमचं जे बोट आहे, तुमचं जे दोन्ही बोटं असतात तुमच्या हातामधली, तर त्याच्यातलं डिस्टन्स ठेवून तुम्हाला करायचे. आता तुम्ही इथं बघू शकता की रिझल्ट कसा आलेला आहे. आणि हे एकदम स्मूथ ॲलोवेरा जेल, त्याच्यानंतर सीरम आणि पेशंटली तुम्हाला हे सगळं काम करायचं आहे. तुम्ही बघू शकता अतिशय मऊसूद अशी माझी केस झाली होती आणि हे केस जवळजवळ मला आठवडाभर मी हेअर धुतले नाही तर हे असेच्या असेच राहतात. फक्त आंघोळीच्या वेळेला तुम्हाला केस हे वरती टाय करून ठेवायचे आहे